नमस्कार, मी शैलजा जोगल हॅलो 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमात आपण नेहमीच विविध विषयांवरती चर्चा करत असतो। आज आपण शैक्षणिक विषयांवरती चर्चा करणार आहोत। खरं तर खूप विद्यार्थी गणिताला शाळेपासूनच घाबरतात। विद्यार्थ्यांना गणिताबद्दल असणाऱ्या अडचणी यावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आलेले आहेत या विषयातील तज्ञ मनोज चौधरी। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मनोज चौधरी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। स्वागत आहे सर। थँक्यू मॅडम। तर गणितज्ञ मनोज ओंकार चौधरी हे पिंपरी चिंचवडमधील एमसीए अकॅडमीचे संचालक असून सरांनी पुणे विद्यापीठातून गणित विषयातील आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय। यानंतर त्यांनी 2003 साली एमसीएची स्थापना केली आहे। गेल्या 18 वर्षात गणित हा शिक्षणाचा मूळ पाया आहे हे ओळखून सतत वेगवेगळे रिसर्च आणि प्रयोगही त्यांनी केलेत आणि जवळपास 45,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रशिक्षण दिलं असून सरांच्या कोचिंगचा विद्यार्थ्यांना खूपच उपयोग झालाय। चला तर मग आज सरांच्या मार्गदर्शनाचा आपण सुद्धा उपयोग करून घेऊयात। सर, काही प्रश्न आहेत। खरं तर गणित हा विषय सगळेजण लहानपणापासूनच त्या विषयाला घाबरतात। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची धास्ती वाटते। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना हा विषय सोपा आणि इंटरेस्टिंग कसा केला जातो? मैडम, सर्वात आधी आई एम कंफर्ट टू टॉक इन इंग्लिश हिंदी। ओके, तर मला मुझे ये बोलना है, बच्चों को मैथ्स का डर क्यों लगता है और उनको क्या प्रॉब्लम फेस करने पड़ते हैं। मुझे बहुत सारे साल से सिखा रहा हूँ, तो इसलिए मुझे बहुत सारे बच्चों ने फीडबैक दिया है। तो बहुत सारे बच्चे बोलते हैं कि सर फॉर्मूलेस कैसे याद रखना उनको याद नहीं आता, एग्ज़ाम में बहुत तकलीफ देता है, याद नहीं आते, मेथड्स याद नहीं आते बच्चों को। तो सब पढ़ के जाते हैं, एग्ज़ाम में टेंशन आता है, उनको कुछ नहीं क्लियर होता। तो ये सारे बातों पर मैंने सॉल्यूशंस निकाले हुए। अच्छा। और ये हर लोगों को मालूम है कि दो चीज़ें अगर मैथ सिंपल बनाना है तो सबको मालूम है, दो चीज़ें होना चाहिए। एक मतलब प्रॉपर गाइडेंस, सबको पता है, और प्रैक्टिस होना चाहिए। लेकिन एग्जैक्टली प्रॉपर गाइडेंस में क्या क्या होना चाहिए टीचर्स के लिए और प्रैक्टिस कैसे किया जाता है, ये चीज़ें मैं क्लास में एक प्रोसेस डेवलप किया हुआ है। अच्छा। गाइडेंस मतलब जब लोग खाली एग्जाम्पल एक्सप्लेन करते हैं, मतलब ये बातें एग्जाम में बच्चों को कैसे याद आएगा, तो मैंने क्या किया है गाइडेंस में कि भाई फॉर्मूलेस कैसे याद किए जाते हैं, वो पार्ट मैंने एक खुद का आइडिया डेवलप किया हुआ है। अच्छा। बाद में कॉन्सेप्ट बहुत मेन है, बच्चे एग्जाम में भूल जाते हैं, याद ही आता नहीं कॉन्सेप्ट उनको। तो कॉन्सेप्ट कैसे याद रखना है, ये भी चीज़ें मैंने इतने सालों से काम करने के बाद में डेवलप किया गया है। और वो बच्चों को अगर ये कॉन्सेप्ट, फॉर्मूलेस, मेथड्स या बहुत सारे कॉन्सेप्ट पार्ट है, उसके रूल्स भी याद रखना पड़ता है। अगर हमने रियल लाइफ के एग्जाम्पल देके अगर उनसे हमने याद करवाया, तो ये बच्चों को एग्जाम के टाइम में सब चीज़ें नेचुरल याद आती है, बच्चे भूलते ही नहीं। बहुत जगह पर क्या होता है, गाइडेंस मतलब खाली एक्सप्लेन किया जाता है, इस टाइप से याद रखो, इस टाइप से याद रखो। हमने इसके एक आइडिया अगर दिया बच्चों को, आज के रियल लाइफ के एग्जाम्पल देकर उनको समझाया। सिखाने के टाइम में हम लोग कुछ चीज़ें एक्शन करके सिखाते हैं, कुछ चीज़ों को हमें बच्चों को इस टाइप से बताना है कि भाई पॉज लिया जाता है। अच्छा। जोर से बोला जाता है, कुछ बातें बच्चे हमारे साथ में बोलते हैं। तो ये सारे प्रोसेस से अगर गाइडेंस मिलता है बच्चों को, तो मैं गारंटी दे रहा हूँ बच्चों को एग्जाम के टाइम में ये सब चीज़ें ऑटोमेटिक याद आती है। अच्छा। अभी बात हुई प्रैक्टिस। हर लोगों को लगता है कि प्रैक्टिस करते नहीं बच्चे, बहुत सारे पेरेंट्स बोलते हैं सर मेहनत नहीं करते, प्रैक्टिस नहीं करते। तो प्रैक्टिस करने का भी एक प्रोसेस है, वो डेवलप किया गया मैंने। सबसे पहले प्रैक्टिस करने के लिए मैं क्या करता हूँ, जो चीज़ें हम सिखाते हैं बच्चों को, तो वो 3 बार लिखवाने का हम लोग आइडिया देते हैं बच्चों को। हमें याद दिलाना पड़ता है बार बार, अगले लेक्चर में आते हैं तो 3 बार लिखा, ताकि बच्चे एक मंथ के बाद में वो प्रैक्टिस का हैबिचुअल हो जाते हैं। क्योंकि जो दिन हमने सिखाते, जो दिन वो पार्ट सिखाया, अगर वो बच्चा दूसरे दिन याद करके आता है या समझ के आता है, प्रैक्टिस करके आता है, तो उसे कॉन्फिडेंस बढ़ता है, याद रहता है। अच्छा। पहली बार जब पढ़ता है बच्चा तो कुछ चीज़ें वो कल की सिखाई उसको याद आता है। उसके बाद में अगर वो बच्चा दूसरी बार करता है तो उसे थोड़ा सा प्रॉपर कॉन्फिडेंस आता है। तीसरी बार तो ऐसा होता है कि बच्चों को क्वेश्चन देखिए आंसर क्लिक होता है। वो प्रोसेस से अगर जाते हैं तो बच्चों को फर्स्ट रिवीजन में ही बहुत कॉन्फिडेंस हो जाता है। बाद में फॉर्मूलेस की बात करता हूँ मैं। फॉर्मूलेस भी मैंने इस टाइप से डेवलप किया गया है मैडम कि जब फॉर्मूलेस के लिए एक साइड में हम पूरा पार्ट लिखते हैं, जो मैंने प्रीवियस लेक्चर में समझा हुआ है, और एक साइड में हम जगह छोड़ते हैं, ताकि बच्चा क्या करता है, वो सिखा हुआ फॉर्मूलेस जिस ट्रिक से मैंने सिखाया, जिस आइडिया देख के मैंने सिखाया, बच्चा सेम देख के लिख लेता है। और एक पर्टिकुलर टॉपिक अगर 10 दिन तक चलता है
सपोज, तो 10 दिन तक वो बच्चों को फॉर्मूला शीट पिकअप करना है, अगले लेक्चर में वो लिख के लाना है। अगर वो 10 दिन तक वो चीज़ कर लेता है तो बच्चा फॉर्मूला 20-20, 30-30 बार याद कर लेता है, तो बच्चा वो पार्ट एग्जाम के टाइम में कभी भूलता नहीं। बाद में सेम पार्ट होने के बाद में बच्चे कभी कभी उनको हम लोग चेंज करने के लिए फिलिंग द ब्लैंक्स के फॉर्म में फॉर्मूला शीट देते हैं ताकि वो भी फिलअप कर लेता है। तो ये टीचर का काम है उनको आदत लगाना। अगर फॉर्मूलेस याद करने का उनको अगर आदत ले आया, प्रोसेस अगर फॉर्मूला जो हम मेथड सिखा रहे उसका भी याद करने का अगर हमने राइटिंग प्रैक्टिस का अगर प्रैक्टिस करवाया तो बच्चों को ये सारी चीज़ें एग्जाम के टाइम में अच्छा लगता है। और जैसे एग्जाम आता है उससे पहले टीचर्स का काम है 15-20 दिन के बाद में, भाई ये टॉपिक हो गया है, आपको ये पढ़ के आना है। जो लोग पढ़ के आएंगे उनके लिए हम लोग कुछ प्राइज डिक्लेयर करते हैं। एग्जाम के 1 मंथ के बाद में भी याद करते हैं, ये टॉपिक लीनियर डिफरेंशियल इक्वेशन हो गया, आप प्रैक्टिस करके आओ। वेक्टर डिफरेंशिएशन हुआ, आपको प्रैक्टिस करके आना है। कुछ मेथड्स हुए, स्फीयर कोन सिलेंडर का पार्ट। तो बच्चों को जो जो सिखाते हैं, अगर हम लोग क्लास में बोलते रहते हैं आपने ये पढ़ा, ये किया, ताकि ये बातें करके करके जो बच्चा पढ़ता नहीं उसको भी आदत लग जाता है। तो ये प्रोसेस अच्छी आदत हैबिट डेवलप करने में बच्चों को थोड़ा 1 मंथ लगता है। उसके बाद में उनको कुछ बोलने की ज़रूरत ही नहीं कि अगले टाइम में उनको क्या पढ़ के आना है क्या नहीं। और ये फॉर्मूला शीट और राइटिंग प्रैक्टिस कलेक्ट करने का भी प्रोसेस मैंने डेवलप किया हुआ है। जितने भी एक बैच में 300, 400, 500 बच्चे होते हैं तो मैं क्या करता हूँ, उनसे डेली फॉर्मूला शीट कलेक्ट करता हूँ। अच्छा, डेली राइटिंग प्रैक्टिस कलेक्ट करता हूँ। मतलब इसमें 90% बच्चों को ये आदत लग जाती है। अगर कुछ बच्चे हो जाते हैं जिनको अच्छा लगता नहीं लिखना, तो ये बाकी बच्चों का देख के उनको भी लगता है कि हमने भी लिखना चाहिए। और मैं क्या करता हूं कि हम लोग वैल्यू क्रिएट करते हैं कि भाई पेरेंट्स ने फीस दिया है उसका वैल्यू क्रिएट करते हैं, पेरेंट्स का वैल्यू क्रिएट करते हैं। इस टाइप का लैंग्वेज बोलते हैं हम लोग, ताकि बच्चों को लगता है कि मुझे ये पार्ट अभी करना शुरू करना पड़ेगा क्योंकि बाकी बच्चे करें, हम क्यों नहीं करें। तो इसमें धीरे धीरे बच्चों को अच्छा लगता है। कितना भी डर बच्चा हो या कितना भी मैथ्स का डर लगता होगा कोई बच्चों को, ये पार्ट ये प्रोसेस से जाने के बाद में उनको मैथ्स सबसे अच्छा सब्जेक्ट लगना लग जाता है। अच्छा, और मुझे एक बात बताना है, 10th, 12th, ग्रेजुएशन और 4th ग्रेजुएशन, ये मैंने 4 पार्ट में पार्ट डिवाइड किया हुआ है। 10th तक गाइडेंस प्रॉपर मिलता है क्योंकि वो बेसिक लेवल होता है, उसको सिखाने वाले बहुत सारे लोग एक्सपर्ट मिलते हैं, तो बच्चों को खुशी खुशी पढ़ते बच्चे 10th तक। यही चीज़ मैं ऑब्जर्व किया है 12th तक नहीं होता, क्योंकि 12th में एक्सपर्ट लोग थोड़ा कंपैरेटिवली स्कूल से कम होते हैं, और जो एक्सपर्ट है उसका प्रैक्टिस अगर जो टीचर ने प्रॉपर करवाया तो वो 11-12 के बच्चों को टीचर अच्छा लगता है। ऐसा नहीं कि मैथ्स के होना चाहिए, कभी कभी फिजिक्स कुछ बच्चों को अच्छा लगता है, कुछ बच्चों को केमिस्ट्री अच्छा लगता है, कुछ लोगों को मैथ्स अच्छा लगता है। जो टीचर बच्चों के साइकोलॉजी के हिसाब से अगर काम करता है तो कोई भी सब्जेक्ट का हो, वो सब्जेक्ट बच्चों को इंटरेस्टिंग लगने लग जाता है। सच बात है। और यही चीज मैं बोलता हूं, इंजीनियरिंग में गाइडेंस देने वाले प्रॉपर एक्सपर्ट लोगों की और कमी होती है क्योंकि इनका लेवल इंजीनियरिंग का और बढ़ जाता है। इसलिए मुझे बच्चे जो फीडबैक देते हैं, जो मैंने सर्वे करता हूं बच्चों को, बहुत कम टीचर्स मिलते हैं जिनको प्रॉपर गाइडेंस वगैरह से बच्चे खुश होते हैं। ऐसा 20-30% टीचर्स है जो बच्चे वो टीचर के लिए फैन होते हैं, और वैसे ही लेवल हायर एजुकेशन में उनका प्रोपोर्शन तो और कम। जब 1000 बच्चे गेट का एग्जाम दे रहे हैं, सपोज बैंकिंग का एग्जाम दे रहे हैं, तो 5-10% ही बच्चे पास होते हैं। ऐसा क्यों होता है कि उनको जो जो सीखा हुआ है वो प्रॉपर कलेक्शन करने में उनको तकलीफ होता है, या ग्रेजुएशन में उन्होंने बहुत प्रॉपर वे से नहीं सीखा है, इसलिए रिजल्ट इतना कम आता है। या उस टाइम में बच्चों को रियलाइज होता है कि भाई अगर मैं अच्छी तरह इंजीनियरिंग पढ़ लेता तो मुझे ये एग्ज़ाम देने में तकलीफ नहीं होता, वो मज़ा आता, वो पास होने का चांसेस होते हैं। बहुत से बच्चे पढ़ना ही बंद कर देते ग्रेजुएशन होने के बाद में, या कुछ लोगों को जॉब मिलते नहीं अच्छी तरह तो सोचते कि चलो अभी पीजी कर लेते हैं, बाकी जगह पर आउट ऑफ इंडिया जाने का सोचते हैं। तो ये क्यों होता है कि भाई मैक्सिमम बच्चे इंटरेस्ट से बाहर जाने वाले, इंटरेस्ट से पोस्ट ग्रेजुएशन करने वालों का प्रोपोर्शन बहुत कम है। मैक्सिमम स्टूडेंट मैं देखता हूँ कि कुछ मिलता नहीं अच्छा चांस, इसलिए वो कर लेते हैं। तो बोलने का मतलब मैक्सिमम स्टूडेंट को 10th के बाद में, 12th के बाद में रियलाइज होता है अगर मैं इस टाइप से पढ़ता तो मुझे और अच्छा स्कोर होता। इंजीनियरिंग का भी वैसे ही है, बहुत से स्टूडेंट को इंजीनियरिंग होने के बाद में रियलाइज होता है कि भाई मैं इंजीनियरिंग इस टाइप से वे से अगर सीखता, अच्छा
एक्सपर्ट अच्छा गाइडेंस के साथ अगर सीखता तो उसको आगे का लाइफ का पार्ट बहुत सिंपल जाता, सारे एग्जाम्स उसको सिंपल जा सकते थे. नक्कीच पूर्वी सर खरं तर ऑफलाईन कोचिंग उपलब्ध होती, आता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही कोचिंग पद्धती उपलब्ध आहेत, याबद्दल काय सांगाल? हो, तर आत्ताच्या कोविड सिच्युएशनमुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन मागे ॲक्च्युली 10-15 दिवसापूर्वी ऑफलाईन कोचिंग सुरू केलं होतं, पण गव्हर्नमेंट गाईडलाईननुसार आम्हाला ते बंद करावं लागलं. तर ऑनलाईन कोचिंगमध्ये मॅक्सिमम ठिकाणी PPT यूज करून शिकवलं जातं आणि मॅथ्स सारखा सब्जेक्ट किंवा सायन्स विथ PPT समजणं मुलांना ऑलरेडी अवघड जात होतं आणि आता तर परत अवघड जात आहे. मी सर्वे केलेला आहे मुलांचा की 90% मुलं या सिच्युएशनने परेशान झालेले आहे. पण याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी मी काय केलेलं आहे की जसे लाईव्ह लेक्चर्स असताना व्हिडिओज आम्ही असं बनवलेलं आहे की बोर्डवर शिकवतो की मुलाला ते फील होतच नाही की कारण PPTने शिकवलं त्यांना अवघड जातं. मग आम्ही काय करतो बोर्डवर शिकवतो आणि माझा जो बोर्ड आहे तो डिजिटल बोर्ड आहे. मी मागच्या 10-12 वर्षापासून डिजिटल बोर्ड वापरतोय. म्हणजे एखादा पॉईंट जर मला फोकस करायचा असेल तर मी त्याच्यावर कलर वेगवेगळे वापरून मुलांना ते हायलाईट करू शकतो. म्हणजे मुलगा जेव्हा माझे व्हिडिओ ऐकतो तर त्याला असं रिलाईज होत नाही की असं कमीपणा वाटत नाही की बरं मला काही समजत नाही आहे, काही प्रॉपर दिसत नाही आहे, असं काही नाही. मी सर्व सिस्टीम अशी डेव्हलप केलेली आहे जेणेकरून मुलांना माझी ऑनलाईन कोचिंग करायला चांगलं वाटतं. अच्छा. आणि दुसरी गोष्ट ऑनलाईन कोचिंगचा फायदा मला काय वाटतोय माझ्या दृष्टीने म्हणतो मी, आधी ऑफलाईन असताना लांबची मुलं येऊ शकत नव्हते. ज्या मुलांना 100 किलोमीटर्स किंवा 100पेक्षा जास्त 50 किलोमीटरवरून यायचं असं त्यांचा टाईम वेस्ट व्हायचा. तर या ऑनलाईन कोचिंगमध्ये भरपूर मुलांनी नाशिकवरून सुद्धा मुलांनी क्लासेस जॉईन केलेले आहे ऑनलाईन. कोणी नगरवरून जॉईन केलेले आहे, काही मुंबईवरून माझे ऑनलाईन लेक्चर्स करताय. तर हा एक प्रकारे बेनिफिट आहे. जर ऑफलाईन राहिलं असतं तर त्यानं पुण्याचं कोचिंग आणि मला माझा स्वतःवर विश्वास आहे मी प्रॉपर सर्व गोष्टी डेव्हलप केलेल्या आहे त्यांना शिकायला मिळालं नसतं. तर हे ऑनलाईनमुळे ही मुलं जे लांबचे ते एन्जॉय करताय आणि ऑफलाईन क्लासेस पण सुरू झाले तरी मी ऑनलाईन बॅचेस कंटिन्यू ठेवणार आहे. कारण मी अशी सिस्टीम डेव्हलप केली आहे ऑफलाईन बॅचमध्ये हेच ऑनलाईन कोचिंग पण चाललेलं असतं. त्यामुळे एक प्रकार मला सवय लागलेली आहे. नंतर ऑनलाईनमध्ये मुलं बॅचेस जेव्हा मी प्रत्येक वीकला बॅच स्टार्ट करत असतो, त्यामुळे लांबचे मुलं लेट जॉईन करणाऱ्या मुलांना तो प्रॉब्लेम येतच नाही की सर माझे हे सुटलेलं आहे, या गोष्टी कसं करता येईल. तर ऑनलाईन कोचिंगमध्ये माझ्या जेवढी एक्सपर्टी आजपर्यंतचा जो अनुभव आहे तो मी सर्व तिथं यूज केल्यामुळे मुलांना बोर होत नाही. कारण टीचर हा एनर्जेटिक पाहिजे शिकवायला. कारण एखादी गोष्ट जर समजायची असेल तर आपण जर त्याचा खुशीने शिकवलं विथ एनर्जी ऑडिओ मतलब ॲक्शन करून जर शिकवलं भरपूर गोष्टी जरूरत पडतात. आपला जोश जर राहिला तर मुलांना सुद्धा त्या गोष्टी सोप्याच वाटतात. सर बाजारात खरं तर खूप ॲप्स उपलब्ध आहेत. तुमचंही एक मॅथ्सचं ॲप आहे जे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे पहिल्या वर्षात आहेत त्यांना या सगळ्याचा कशा पद्धतीने उपयोग होतो, त्यांना काय फायदा होतो याचा? ॲक्च्युली माझी 10-12 वर्षापासून मी एक ऑडिओ लॅब डेव्हलप केली होती. म्हणजे भरपूर लोकांना वाटतं की ॲप्लिकेशन आता भरपूर बाजारात येत आहे, मान्य करतो मी. पण मी या गोष्टी ऑलरेडी 10-12 वर्षापासून सुरू केलेल्या आहे. फक्त मी त्याच्यासाठी 10-15 कॉम्प्युटर्सचा एक लॅब डेव्हलप केली होती. ज्या मुलांना एक्झामच्या अगोदर रिव्हिजनची गरज लागायची, काही मुलांना काही कारणास्तव लेक्चर्स करू शकत नव्हते, ते मुलंसुद्धा याच्याने लॅबमध्ये येऊन 24 तास मी ती सेवा दिलेली आहे. ज्या मुलांना म्हणजे जागा नाही म्हणजे बुकिंग पॅक करायचं, कारण एक्झामच्या अगोदर या गोष्टी मुलांना खूप गरज पडत होते. ओके. आणि त्याच्यानंतर मी जे ॲप्लिकेशन डेव्हलप केलं आहे मी गॅरंटी देतोय इंजिनिअरिंग मॅथ्ससाठी इंडियाचे सर्वात बेस्ट ॲप्लिकेशन आहे. कारण या ॲप्लिकेशनमध्ये जे व्हिडिओज बनवलेले मी आजपर्यंत जो माझा अनुभव आहे 18 वर्षाचा, मी हजारो
इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवलेलं आहे, त्यांच्या सायकोलॉजी मला माहिती आहे. तर जेवढे फॉर्मुलीज कशा मुलांना लक्षात राहील ह्या ज्या ट्रिक्स डेव्हलप केलेल्या आहे, मेथड्स मुलांना कशा लक्षात राहील त्या डेव्हलपमेंट केलेलं आहे, रिसर्च केलेला आहे, कॉन्सेप्ट व्यवस्थित सांगितलेला आहे मुलांना. त्या फॉर्मॅट सर्वचा सर्व मी व्हिडिओ फॉर्ममध्ये आणून दिलेला आहे. आणि हे व्हिडिओ ऐकताना मुलांना काही गोष्टी वाटतं की मला डबल वेस बघायचं आहे, ते मुलं ते जे व्हिडिओज आहे हे मल्टिपल टाइम बघू शकतात. एक्झामच्या अगोदर मुलांना गरज पडते. त्याच्याबरोबर मी जे फॉर्म्युलीज सांगतो मुलांना, ज्या आयडियाने मी समजवलेलं असतं क्लासमध्ये कॉन्सेप्ट, त्याच्यासाठी मी ॲप्लिकेशनमध्ये PPTs फॉर्ममध्ये पण दिलेलं आहे. तर हे फॉर्म्युला शीट ते मुलं तिथं सुद्धा नोट काढून ते रिव्हिजन करू शकतात. त्याच्यानंतर मला एक गोष्ट खूप आठवण येते की मुलांना एक्झामच्या अगोदर सर्व गरज राहते. बरं. तर जेव्हा मी लेक्चर्स एखादा सपोज M1, M2, M3 मी जेव्हा त्यांना 100च्या वरती लेक्चर मी शिकवलेलं आहे, तर एक्झामच्या 8 दिवस आधी हे शक्य नाही 100 लेक्चर रिवाईज करणं. तर त्या मुलांना मी काय केला, तो कोर्स 10, 15, 20 तासाचा बनवून दिलेला आहे ॲप्लिकेशनमध्ये. म्हणजे मुलांनी 10, 15, 20 तास ते ऐकलं तरी माझ्या सर्व कन्सेप्ट ट्रिक्स मुलांना लगेच आठवतात आणि ते एक्झाममध्ये त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्याबरोबर या ऑनलाईन एज्युकेशनमुळे मुलांच्या कॉलेजला जाण्या येण्याचा टाईम सेव्ह होतो, मुलांना क्लासला येण्या जाण्याचा टाईम सेव्ह होतो. तर मॅक्सिमम मुलांना जास्त वेळ असल्यामुळे ते मुलांना असं वाटतं की जास्त सम करायला पाहिजे. जेव्हा मी लेक्चर्स घेतो 2 तासाचे ऑनलाईन, तर मुलं सांगतात की सर अजून घ्या, अजून एक्स्ट्रा सम घ्या. म्हणजे त्यांच्याकडे भरपूर टाईम आहे आणि मी ज्या वेने शिकवतोय, ज्या प्रोसेसने शिकवतोय, त्या प्रोसेसमध्ये मुलांना एक्स्ट्रा सम करायची इच्छा होते. आणि एखाद्या मुलाला जर काही गोष्टी आल्या नाही तर तो मी त्या सर्व पार्ट व्हिडिओज फॉर्ममध्ये पण दिलेले आहे. खरंय सर. ॲक्च्युली या ॲप संदर्भात आहे ना बरीच माहिती जाणून घ्यायची आहे. अजून बरेच प्रश्न आहेत जे मला तुम्हाला विचारायचे आहेत. आपण बघतोय का हॅलो 24 तासमध्ये श्री मनोज चौधरी गणितज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतायत. त्यांना खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तर ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ब्रेकवरती जाण्यापूर्वी आपल्याला मार्गदर्शन करत होते गणितज्ञ मनोज चौधरी सर. आणि मी पुन्हा एकदा सरांकडे जाणार आहे. सर, आपण मगाशी एक इंजिनिअरिंग मॅथ्स ॲप बद्दल बोलत होतो. या मॅथ्स ॲपचा जो उपयोग आहे हा डिप्लोमाच्या मुलांना कशा पद्धतीनं होतो? डिप्लोमाचे जे मुलं आहे यांना गॅप खूप झालेला असतो मॅथ्ससाठी, त्यामुळे ते ऑलरेडी घाबरलेले असतात. तर मी काय करतो, या मुलांना बेसिक पासून आधी लेक्चर्समध्ये सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहे. ॲपमध्ये पण आहे त्या बेसिक फॉर्म्युलीज, जेवढे फॉर्म्युलीज लागणार तेवढेच. आणि हे मुलं खूप मेहनती असतात. या मुलांना फक्त प्रॉपर गायडन्स जर दिलं तर हे मुलं रेग्युलर मुलांपेक्षा, माझा जो अनुभव आहे त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत करतात. आणि एक टाइम नंतर असं रिअलाइज होतच नाही की हे रेग्युलर बॅच मुलांसारखं यांना काही प्रॉब्लेम नाही. यांचा कॉन्फिडन्स खूप चांगला वाढलेला असतो. आणि मी ऑटोनॉमस कॉलेजेससाठी सुद्धा, ऑटोनॉमस कॉलेज, डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांसाठी हे जे ॲप्लिकेशन मी डेव्हलप केलेलं आहे, किंवा डिफरंट युनिव्हर्सिटीज, म्हणजे माझ्याकडे ॲप्लिकेशनसाठी ऑल ओव्हर इंडियाची युनिव्हर्सिटीज, ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी मुलांनी डिमांड केल्या होत्या. आम्ही सर्वांना त्यांच्याप्रमाणे कस्टमाइज करून दिला सिलेबस. म्हणजे फॉर एक्झाम्पल MIT कॉलेज, सिम्बायसिस कॉलेजची मुलं होती माझ्याकडे, PCCU कॉलेजची मुलं, शाहू कॉलेज, काही रांची युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटीचे, ज्या ज्या मुलांना रिक्वायरमेंट आहे त्यांच्या सिलेबस प्रमाणे मी कस्टमाइज करून दिलेलं आहे. कारण त्यांना कोणावर डिपेंड राहायची गरज नाही. आणि हे मल्टिपल टाइम बघित असल्यामुळे व्हिडिओजमध्ये ज्याप्रमाणे मी ॲप्लिकेशन बनवलेलं आहे, ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट आहे, त्या मुलांना ह्या सिलेबस लवकर कव्हर करतात आणि ते एक्स्ट्रा सम करायला त्यांना वेळ मिळतो. म्हणून ॲप्लिकेशनचा मेन बेनिफिट काय की कोणावर डिपेंडन्सी नाही, ज्यांना जसा वेळ मिळतो ते लवकर लवकर कव्हर करतात. पण या वेगवेगळ्या कॉलेजेसचा जो अभ्यासक्रम आहे तो या सगळ्या जो मॅथ्स ॲप आहे किंवा यामध्ये समाविष्ट आहे का, याबद्दल काय सांगा? हो, ॲक्च्युली इंजिनिअरिंग मॅथ्स हे अप्लाइड मॅथ्स आहे आणि हे सर्व युनिव्हर्सिटीचा सिलेबस 90% सेम असतो. ओके. थोडासा सिलेबस कमी जास्त असतो, पण ज्या रिक्वायरमेंट असते, मी स्वतः ॲप डेव्हलप केलेलं आहे.
मला माहिती आहे काही रिक्वायरमेंट राहिली इमिजिएटली त्या गोष्टी वेगळ्या करतो ऍड बनवतो आणि त्याच्यामध्ये ऍड करतो. सर अजून एक जाता एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये मॅथ्सचं महत्त्व काय आहे? इंजिनिअरिंग मॅथ्समध्ये आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मला ते म्हणायचं आहे की इंजिनिअरिंग मॅथ्सचं जे प्रॉपर जर केलं मुलाने कष्टाने जर केलं तर याच्याने लॉजिक डेव्हलप होतं. पण आताच्या सिच्युएशनमुळे मुलांच्या विचारच असे खराब झाले की मला एवढंच वाचायचं आहे. काही लोक गाईड देणारे पण असं गायडन्स असं देतात की एवढंच वाच गरज नाही. तर यामुळे मुलाचं लॉजिक कधीच डेव्हलप होत नाही. मुलाला मेहनतीची सवयच लागत नाही. मॅथ्समुळे बेनिफिट हाच आहे की त्या मुलाला जिद्द डेव्हलप होते की मी हे एक्झाम्पल एवढ्या वेळेमध्ये करेल हा टॉपिक एवढ्या वेळेमध्ये करेल. तसेच आजपर्यंत जेवढे फील्ड डेव्हलपमेंट आहे डेटा सायन्स राहू द्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स राहू द्या मशीन लर्निंग राहू द्या हे जेवढे पण ग्रोईंग फील्ड आहे सर्वांमध्ये मॅथ्स हे बेस आहे. आजकाल प्रत्येक गोष्ट ऑटोमेशन झालेली ॲटोमॅटिक झालेली आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे. यांच्या प्रोग्राममध्ये सर्वात मेन हार्ड जर असेल तर मॅथ्स आहे. खरं तर म्हणून मॅथ्समध्ये सर्वात आधी लॉजिक डेव्हलप होतं. आता गुगल मॅप वापरतात सर्वजण. एक्झॅक्टली गुगल मॅप जे हे ग्राफ थेअरीचे ॲप्लिकेशन आहे. आपण कमीत कमी ग्राफ थेअरीचा कन्सेप्ट वापरला तर त्याच्यामुळे आपण एक जागेवर पासून दुसऱ्या जागेत जाण्यासाठी आपला भरपूर मार्ग आहे. किती वेळ लागतो काय लागतो हे सर्व मॅथ्सचे ॲप्लिकेशन. अगदी खरं म्हणजे हा विषय थोडक्यात खरं तर संपणारा नाही आहे आणि असे बरेच प्रश्न आहेत पण तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आलात आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. तर आपण बघितलं का गणिततज्ञ मनोज चौधरी सर आपल्यासोबत होते. त्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलंय. उद्या सुद्धा नवीन विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. आई भवानीचा गजर म्हणजे